हॅलो फ्रेंड्स, वर्षा सोनोने या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत काजू करीची रेसिपी. काजू करीची ही डिश खूप झटपट बनवून तयार होते. चवीला पण खूप छान लागते ही भाजी. आणि जर कोणी गेस्ट येणार असेल किंवा काही सणवार असेल तर ही भाजी आपण पटकन बनवू शकतो. घरात भाजीला जर काही अवेलेबल नसेल तर काजू करी हा एक उत्तम ऑप्शन आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. काजू करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे मी एक मोठी वाटी मार्केटमधून फ्रेश आणलेले काजू घेतलेत. उभा जाडसर चिरलेला कांदा घ्यायचा आहे 1 वाटी. बारीक चिरलेला एक मोठी वाटी कांदा घ्यायचा आहे. बारीक चिरलेले टोमॅटो घ्यायचे. एक छोटी वाटीभर दुधाची मलाई घ्यायची आहे, त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे. इथे मी घरी बनवलेले सर्व मसाले घेतलेत. 2 टीस्पून धने जिरे पावडर घ्यायची आहे. 2 टीस्पून लाल तिखट घ्यायचं आहे. 1 टीस्पून हळद घ्यायची आहे. 2 टीस्पून मालवणी मसाला घ्यायचा. मालवणी मसाला हा ऑप्शनल आहे, तुम्ही चवीसाठी इतर पण मसाले घेऊ शकता. तर हे आहे सगळं आपल्या काजू करीला लागणारं साहित्य. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला इथे काजू आणि कांदा यांची ग्रेव्ही करायची आहे. तर 1 वाटीच्या 1/3 म्हणजे 20 ते 25 काजू मी इथे ग्रेव्हीसाठी घेते. आणि हा उभा चिरलेला सगळा कांदा आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर आता गुलाबी आहे, तर तो पूर्ण व्हाईट होईपर्यंत आपल्याला कांदा छान बॉईल करून घ्यायचा आहे. काजू करी करण्यासाठी आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून गावठी तूप घेतले. तूप नसेल तर तुम्ही तेलात पण फ्राय करू शकता, पण तुपातली चव जास्त छान येते म्हणून मी इथे तूप वापरते. काजू अगदी मंद गॅसवर आपल्याला इथे फ्राय करायचे. गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे, नाहीतर काजू पटकन जळून जातात. एकदम लो हीटवर काजू 5 ते 7 मिनटात छान फ्राय होतात. काजू आता छान फ्राय करून झालेत. साईडला ठेवलेल्या पॅनवर आता काजू आणि कांदा पण छान बॉईल झालेत. आता हा काजू आणि कांदा असा चाळणीमधून छान निथळून घ्यायचा आहे. सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची पेस्ट करायची आहे. गाळणी खालचं पाणी आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे. आता याची मिक्सरमध्ये पाणी न घालता छान पेस्ट करून घेऊया. काजूचा असा कलर येईपर्यंत छान फ्राय करून घेतले. काजू आणि कांद्याची अशी स्मूथ ग्रेव्ही बनवायची आहे. आता पॅनमध्ये तेल तापायला ठेवूया. त्यात बारीक चिरलेला सगळा कांदा घालायचा आहे. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो बारीक न चिरता तुम्ही त्याची ग्रेव्ही पण करू शकता. इथे आता कांदा चांगला परतला गेला आहे. आता टोमॅटो घालायचे. कांदा आणि टोमॅटो असे छान परतले गेले. आता यात सर्व मसाले घालूया. हे सर्व मसाले मी घरीच बनवलेत. या सर्व मसाल्यांच्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आलं लसूणची पेस्ट घालायची. मीठ घालायचं आहे चवीनुसार. यात आता फ्रेश क्रीम घालायची आहे किंवा घरी अवेलेबल असलेली मलाई पण तुम्ही घालू शकता. तुम्ही बघू शकता आता इथे आपली भरपूर ग्रेव्ही तयार झाली आहे. काजू करी म्हटलं की ग्रेव्ही ही घट्टसरच ठेवायची आहे, पातळ करायची नाही आहे. आता वरून अंदाजे 1 ते 1.5 कप गरम पाणी घालायचं आहे. आता ही ग्रेव्ही जवळजवळ 5 मिनटं शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर यात काजू घालायचे. काजूची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता इकडे बटर चपाती पण रेडी झाली आहे आणि आता भाजी पण तयार झाली आहे. काजू आधीच फ्राय केलेले असतात, त्यामुळे भाजी शिजायला वेळ लागत नाही. 10 मिनटामध्ये भाजी तयार होते. इथे आपली काजू करी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे भाजीला. ग्रेव्ही पण खूप छान झाली आहे. काजू पण मस्त शिजलेत.
बऱ्याच वेळा असं होतं की अचानक कोणी गेस्ट येतात आणि भाजीला स्पेशल काय करावं सुचत नाही. अशा वेळी तुम्ही काजू करी नक्की करू शकता. आणि ड्रायफ्रूट्स तर घरी नेहमीच असतात, त्यामुळे काजू करी हा बेस्ट ऑप्शन आहे. ही भाजी पटकन तयार पण होते आणि चवीला पण खूप छान लागते, त्यामुळे तुम्ही नक्कीच काजू करी ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.